नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपल्या सर्वांचे गुरुमाऊली या युट्यूब चॅनेलवर खूप खूप स्वागत आहे. तर मंडळी, कलियुगात स्वामींचेच नामस्मरण का, स्वामींचे नामस्मरण कशाकरिता करायचे, असा प्रश्न बऱ्याचदा निर्माण होतो. तर मंडळी, नामस्मरण हा एक दुवा आहे, ज्याने भक्ताला स्वामींच्या हृदयापर्यंत पोहोचता येते. कलियुगात संकटाने हरलेल्या मानवाच्या आयुष्याला कलाटणी देण्याचे काम स्वामींचे नामस्मरण करते. संकट यावं आणि स्वामींना हाक मारून निश्चिंत राहावं. स्वामी नाम सर्व काही व्यवस्थित करते. नामस्मरण म्हणजेच त्रासाने वेढलेल्या मानवाच्या आयुष्याचा वेढा स्वामी नामस्मरणाने हळूहळू कमी करणे. नामाने स्वामींच्या सहवासात असल्याचे वाटू लागते. जणू काही स्वामी शक्ती आपल्या सोबत नेहमी असल्याचा भास होऊ लागतो. आपण मनुष्य देह घेऊन जन्माला आलो आहोत. प्रत्येक जीवाच्या ठिकाणी परमेश्वराची शक्ती आहे, पण ती सुप्त अवस्थेत आहे आणि ती सुप्त अवस्थेत असून सुद्धा मनुष्य बुद्धिमान असू शकतो. आपण जर स्वामींचं चिंतन केलं, नामस्मरण केलं, तर मनुष्याच्या अंतरंगात असलेली ईश्वरी शक्ती जागृत होते. त्यामुळे षड्रिपूवर ताबा मिळवता येतो. सतसत विवेक बुद्धी निर्माण होते. वस्तूचे नाव किंवा नाम म्हणजेच वस्तूची खूण असणारा नुसता शब्द नव्हे, तर स्वामींचे नाव म्हणजे त्या वस्तूच्या अंतरंगात वावरणारी ईश्वराची शक्ती होय. नाम म्हणजे दृश्याला दृश्यपणाने धारण करणारी परमात्म शक्ती. स्वामींचं नाव हे मृत व अमृत यांना जोडणारा दुवा आहे. या कलियुगात एकच शक्ती आपल्याला तारू शकते आणि ती म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराज. कारण ते संपूर्ण ब्रह्मांडाचे मालक, चालक, पालक आहेत. आपल्या सर्वांचे करता करविता तेच आहेत. त्यामुळे कलियुगात श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्राच्या नामस्मरणानेच आपण सुखी, समाधानी, प्रसन्न, आनंदी व कोणत्याही संकटापासून मुक्त राहू शकतो. म्हणून कलियुगात स्वामींचेच नामस्मरण करावे. तर मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा व ही माहिती इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ शेअर करा व चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.